छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी। हर हर महादेव, हर हर महादेव, यावेच लागते, गणपती शिवराय आग्रा स्वारी बघायला यावंच लागते, गणपती शिवराय आगरी स्वारी पिक्चर बघायला यावंच लागते। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज के जय। छत्रपती शिवाजी महाराज के जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय। हर हर महादेव, हर हर महादेव। काय सांगाल आत्ताचा जो रणपती शिवराय आपण बघितला आग्रा स्वारी, काय सांगताल, कसा होता, काय वाटतं तुम्हाला दोन वेळीत? सगळ्यांनी बघितला पाहिजे असा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा स्वारीचा पट हा अतिशय व्यवस्थितरित्या उलगडून दाखवलेला आहे. प्रेरणादायी आणि हा. अवश्य बघावा असा चित्रपट. निश्चितपणे. काय सांगाल भाऊ, कसा वाटला? जय शिवराय, जय शंभूराजे. हा. सगळ्यांना एकच आवाहन करीन अकलूजकरांना की हा चित्रपट हा. गणपती शिवराय आग्रा स्वारी हा नक्कीच थिएटरला येऊन बघा. जर हा चित्रपट चालला तर नक्कीच पुढचे डायरेक्टर हे पिक्चर काढण्याचं धाडस करतील. आजची संख्या बघितली तर केवळ 101 संख्या होती. माझं अकलूजकरांना एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने हा पिक्चर ट्रोल झाला पाहिजे, ट्रेंडिंग झालं पाहिजे याचं, आणि सर्व शिवाजी भक्तांनी हा चित्रपट अवश्य बघितला पाहिजे. नक्की नक्कीच. अजून काय सांगाल, आज पिक्चर बघितला एक नंबर रणपती शिवराय, काय प्रतिक्रिया काय असेल? जबर सर्वांनी पाहावा अशी हा. सर्वांना विनंती आहे. कसा वाटला? ऐतिहासिक आहे, खूप छान आहे, खूप छान भूमिका सर्वांनी मराठी माणसांना बाहेर पडलं पाहिजे का नाही? नक्कीच बाहेर पडलं पाहिजे, चित्रपट बघितला पाहिजे. आम्ही सगळे फॅमिली आलोय, मुलांचं आहेत, लहान मुलांचं आहेत. निश्चितपणे. जय शिवराय. जय शिवराय. कसा वाटला? अतिशय छान चित्रपट वाटला. काय सांगाल मराठी माणसांना, काय सांगाल? सगळ्या अकलूजकरांना आणि महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींना विनंती करतो की त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा. निश्चितपणे. पूर्ण फॅमिली घेऊन बघण्यासारखा पिक्चर आहे. ज्या शिवभक्ताचं छत्रपतींवर खरं प्रेम आहे त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच नक्कीच. जय शिवराय. वकील साहेब, काय सांगाल रणपती शिवराय, पहिली प्रतिक्रिया काय? खरंच पिक्चर बघितल्यावर असं वाटतं की खरंच त्या इरामध्ये आपण सुद्धा जन्मायला पाहिजे होतो. निश्चितपणे. मराठी माणसांना काय सांगाल? मराठी माणसांना सांगेन की प्रत्येकानं हे शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं आणि त्या पद्धतीनं आपलं हां. वर्तन करावं. हं. आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या वेळेला आपल्या स्वराज्यावरचे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचे सरदारांवरचे पिक्चर येतील त्या हा. वेळेलाच आपण ते बघून त्याचा एक आपल्या आयुष्यामध्ये काय करता येईल, कसं वाचता येईल त्या पद्धतीने केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. जय शिवराय. मॅडम, काय सांगाल, आज रणपती शिवराय हा शिवराज अष्टकातलं 6वं पुष्प आपण बघितलं श्रीराम थिएटर अकलूजमध्ये, काय प्रतिक्रिया असेल पहिली तुमची? रणपती शिवराय बघताना खूपच छान वाटले. हां. काही प्रसंगावर असं अंगावर रोमांच उभे राहिले आणि हां. प्रत्येक घरात शिवबा जिजाऊनं जसा शिवबा निर्माण केला तसा या काळात माता भगिनींनी मोबाईलवर जास्त टाईम न व्यस्त घालवता असे चित्रपट बघावेत, जेणेकरून आपल्या समाजात अजून शिवरायांबद्दल खूप आदर निर्माण होईल आणि घरोघरी शिवबा सारखे मुलं जन्माला याल. नाही, निश्चितपणे. जय शिवराय. काय सांगाल, आज रणपती शिवराय बघितलात, काय वाटतं, काय प्रतिक्रिया असेल? चित्रपट बघताना अक्षरशः अंगावर शहारे आले. एक लक्षात ठेवा, हिंदू समाजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आणि छत्रपती शंभू महाराजांनी जे हिंदू समाजासाठी बलिदान दिलेलं आहे ते प्रत्येकाने विसरता कामा नये. प्रत्येक हिंदू समाजाने हिंदू म्हणून जगणं महत्त्वाचं आहे. जातीपातीत न वाटता हिंदू म्हणून एक वटवा. निश्चितपणे. जय शिवराय. पत्रकार साहेब, काय सांगाल, आज आपण रणपती शिवराय 6वं पुष्प अष्टकातलं बघितलं, काय वाटतं, काय प्रतिक्रिया आहे तुमची? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हा चित्रपट अतिशय अप्रतिम आहे. हां. सुमारे 450 वर्षापूर्वी त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला गनिमी कावा केलेली युक्ती अफलातून आहे. आणि मला तर असं वाटतंय की
त्या काळी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे आग्रामध्ये औरंगजेबाच्या कैदेत होते, त्यावेळेस जिजाऊ साहेबांची चाललेली घालमेल, नंतर ते सुखरूप कसे येतील याचं अतिशय छान चित्रण केलं आहे आणि सर्व शिवभक्तांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा. जय शिवराय. तर इतिहास खूप सुंदर आहे. इतिहासाकडे आपण सगळ्या हिंदू लोकांनी गेलं पाहिजे. आई खूप प्रेमळ असते. या चित्रपटातून आईलाही खूप त्रास झाला त्या इतिहासाच्या काळामध्ये. नक्कीच नक्कीच. आपण आऊसाहेबांची भूमिका ही खूप कणखरपणे बघितलेली आहे. बरोबर. पण मोनाल कुलकर्णी यांनी मांडलेली आहे भूमिका ती. हा चित्रपट बघितल्याच्या नंतर आई किती मुलांसाठी, स्वराज्यासाठी, आपल्या नातवंडासाठी काय काय करते ना, ह्या चित्रपटातून खूप सुंदररित्या आम्हाला अनुभवायला मिळालं. महाराजांना खूप त्रास झालेला आग्रा सुटकेच्या वेळेस, तो इतक्या सुंदररित्या आम्हाला दिग्दर्शकांनी दाखवला ना, ते खूप सुंदर होतं. सो मला असं वाटतं की अष्टकमधले इतर अजून सिनेमे जे राहिलेत ते आम्हाला बघायला फार आनंद होईल. नाही, नक्कीच. मराठी माणूस आज बघताय आपण एवढे भारी इतिहासावरती आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित हे सिनेमे शिवराज अष्टकातले बनत आहेत. दिग्पाल लांजेकर सारखे दिग्दर्शक या ठिकाणी आपल्याला इतिहास समजून दाखवताना म्हणजे रुपेरी पडद्यावर दाखवत आहेत. काय सांगाल मराठी माणसाला अशा प्रकारे आपण बाहेर पडलं पाहिजे, काय केलं पाहिजे चित्रपट पाहायला? तर मी तुम्हाला म्हणणार नाही की हा महाराजांचा चित्रपट आहे आणि तुम्ही या, कारण ही सांगण्याची वेळ दुसऱ्या हिंदूला आलीच नाही पाहिजे. आणि तुम्हाला इथे यायचं आहे ना, तर तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे की मी इथं यावं, हे बघावं. आणि मला असं वाटतं की आम्ही कुणी तुम्हाला प्रोत्साहन देण्यापेक्षा इथं या, पिक्चर बघा असं म्हणण्यापेक्षा तुमच्या घरच्यांना घेऊन तुम्ही इथं या, तुमच्या मुलांना हा इतिहास दाखवा. इतिहास दाखवला तर मुलं आपल्या इतिहासाच्या दृष्टिकोनात तर विचार करतील आणि गनिमी कावा काय असतो हे शिकतील. नक्कीच नक्कीच. जय शिवराय ताई. जय शिवराय. तर मित्रांनो, काय वाटतं आज तुम्ही बघितला रणपती शिवराय दिग्पाल लांजेकरांनी दिग्दर्शित केलेला शिवराज अष्टकातला हा 6वा चित्रपट कसा वाटला? नवीन काय बघायला भेटलं? चांगलं वाटलं खूप. मस्त होता. काय सांगशील भाया? मूवी खूप छान होते. आम्हाला म्हणजे अशा गोष्टी अनुभवायला भेटल्या, जे मूवी बघितल्यावर जो अंगावर जो काटा आहे, तुझी फिलिंग येते ती पण खूप अशी